अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे मकर संक्रांती. हे 15 जानेवारीला आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, काय काय केल्याने आपल्या जीवनामध्ये त्याचे शुभ परिणाम येणार आहेत आणि आपल्या वर्षभर ह्या दिवशी जे काही आपण सेवा करतो, उपाय करतो, त्याचे शुभ परिणाम वर्षभर येतात. तर कोणकोणते सेवा आपण करायची आहे, तर आज मी विशेष काही माहिती सांगणार आहे. आज म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे 14 दिवे लावायचे आहेत. हे 14 दिवे कुठे कुठे लावायचे आहेत हे सविस्तर आज मी सांगणार आहे. जर तुम्ही एकदा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे उद्या मी जे माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मकर संक्रांती ही हा दिवस पुण्य, दान, धर्म, पितरांची सद्गती प्राप्त व्हावी, पितरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावं, कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती वर्षातून ही एकदाच येते, ज्यावेळी सूर्यग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून ही मकर संक्रांती साजरी केली जाते. ह्या दिवशी आपण जे काही कार्य करतो त्याचे 1000 गुण फळ आपल्याला प्राप्त होतात. म्हणून ह्या दिवशी दान देण्याला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही दान कोणत्याही रूपामध्ये देऊ शकता. ते अन्नदान करू शकता, दान देऊ शकता, कपडे देऊ शकता गोरगरिबाला. ह्या दिवशी थंडीचा हा दिवस आहे, वातावरण आहे, तर उबदार कपडे गोरगरिबाला देऊ शकता. त्याचबरोबर दीपदानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. तर हे दीपदान आपण कधी करायचं आहे, कसे करायचं आहे ते आता जाणून घेऊया. आपल्याला ह्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी 14 दिवे लावायचे आहेत. हे 14 दिवे तुम्ही पितळांचे घ्या किंवा स्टीलचे घ्या, नाहीतर मग दिपावळीचे जे दिवे आहेत ते 14 दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे दिपावळीचे दिवे नसेल तर तुम्ही नवीन मातीचे दिवे घ्या, नसेल तर मग तुम्ही घरामध्ये पिठाचे 14 दिवे बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि हळद पण टाकायची नाही. शक्य असेल तर तुम्ही मातीचे म्हणजे दिपावळीच्या ज्या पंत्या आहेत ते घेतलं ते अतिउत्तम. मग आपल्याला काय करायचं आहे, 14 दिवे घ्यायचे आहेत आणि ही सेवा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे, भर दुपारी करायची नाही. ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य कधीच कमी पडणार नाही, आपलं आरोग्य चांगलं राहील आणि माता लक्ष्मी अखंड कृपा राहील. बघा, हा एक दिवा आहे. एक दिवा जर आपल्या प्रत्येक संकटापासून संरक्षण करतो. हा एक दिवा जर विशेष तिथीवर विशेष दिवशी जर ह्या सेवा केले तर आपल्याला प्रत्येक संकटापासून पण संरक्षण होतं आणि आपल्याला अचानक येणारे म्हणजे अकाल मृत्यूपासून सुद्धा आपल्याला संरक्षण होते. तर हे 14 दिवे कसे कसे लावायचे आहेत, आपल्याला हे 14 दिवे तयार करून घ्यायची आहे आणि 2 वातीची, 1 वात लांब अशी आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्या संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे, म्हणून आपण ह्या दिवशी तिळाचंच तेल वापरायचं आहे. आणि आपल्याला थोडीशी पांढरे तीळ पण घ्यायची आहे. तर आपल्याला 14 दिवे एका ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे. 14 दिव्यामध्ये 14 वाती घालायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये वाती घातल्यानंतर त्या दिव्यात तेल घालायचं आहे. तेल घालून त्या दिव्यांची सगळ्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी, कुंकू, धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे. मग एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ, थोडे थोडे हळदी, कुंकू, धूप दीप झाल्याच्या नंतर थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहे आणि 13 दिव्यामध्ये पांढरे तीळ घालायचं आहे आणि एक दिवा आपल्याला एका दिव्यामध्ये काळे तीळ घालायचे आहे. ते दिवा कोणाला वापरायचं आहे ते मी सांगते पुढे. तर असे 14 दिवे आपले तयार करून झाल्याच्या नंतर
एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या मुख्य म्हणजे आपलं मेन देवघर, आपल्या सुरुवात देवघरापासून सुरू करायची आहे. देवघराची म्हणजे देवांची सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे. सगळे नैवेद्य भोग वगैरे आपलं सकाळचं करून घ्यायचं आहे. आणि देवाला धूप दीप वाळून देवाचे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला हा जो 14 दिव्यामधला आहे पहिला दिवा आपल्या देवापासूनच सुरू करायची आहे. हा दिवा लावून द्यायचा आहे आणि जो दिवा आपण खाली ठेवतो त्याच्या खाली थोडंसं तांदळा किंवा फुलांच्या पाकळ्या आसन जरूर ठेवायचं आहे. खाली कधीही ठेवू नये. मग तुम्ही त्या दिव्यानं आपल्या सगळ्या देवाला ओवाळू शकता आणि जर शक्य असेल तुम्ही आरती पण म्हणू शकता. आणि आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहे ते स्मरण करायचं आहे, देवांना सांगायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे. घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहावं, घरामध्ये आपले मुलांची प्रगती व्हावं, विवाहामध्ये जर अडथळे येत असेल तर आपलं विवाह लवकर होत राहावं, म्हणून आपण तो देवाजवळ लावायचा आहे पहिला दिवा. मग दुसरा दिवा ताटातच प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरा दिवा तुळशीजवळ ठेवायचा आहे. तुळशी मातेला विनंती करून आपली जी इच्छा सांगून तिथं ठेवून द्यायचं आहे. आणि तिसरा दिवा आपल्याला आपल्या जिथं आपण स्वयंपाक करतो, गॅस, शेगडी, चूल असेल किंवा शेगडी असेल, जे तुम्ही तिथं स्वयंपाक करता तिथं अन्नपूर्णा मातेला म्हणून एक दिवा तिथं ठेवायचा आहे. 3 दिवे झाले आणि चौथा दिवा आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथं लावायचा आहे. दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहेत. हे झाले 5 दिवे. दोन्ही पहिल्याला चौथा आणि दुसऱ्या साईडला 5वा दिवा, असे 5 दिवे आपले झाले. 6वा दिवा, ज्या दिव्यामध्ये आपण काळे तिल घातलेले आहेत, तो दिवा दक्षिणेकडे वात करून कोणताही तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही बेडमध्ये ठेवू शकता, किचनमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता. तर हे पितरांसाठी म्हणून हा 6वा दिवा आपला पितरांसाठी लावायचा आहे. तर हे पितराला स्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये वंशवृद्धी व्हावं, घरामध्ये विवाह कार्य लवकर व्हावं, घरामध्ये मुलांची प्रगती व्हावं, घरामध्ये सुख समृद्धी वाढावं, हे पितरांसाठी लावायचं आहे. मग आता आपला 8वा दिवा घेऊन जायचा आहे. जवळपास आपलं कुठं बेलाचं वृक्ष असेल तर तिथं एक दिवा लावायचा आहे. आणि 9वा दिवा आपल्याला शमीचं झाड जिथं आहे तिथं लावायचं आहे. आणि 10वा दिवा आपल्याला वडांच्या झाडाखाली लावायचा आहे. 11वा दिवा आपल्याला पिंपळांच्या झाडाखाली लावायचा आहे. आणि 12वा दिवा आपल्याला महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे. आणि 13वा दिवा आपल्याला जो तिथं केळांचं झाड असेल केळाच्या झाडाजवळ लावायचं आहे. जर जवळपास केळांचं झाड असेल तर तिथं लावायचं आहे. आणि 14वा दिवा शमीचं झाड जिथं असेल तिथं हे लावायचं आहे. हे असे आपले 13 दीपदान आपल्याला करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला 14 दीपदान करायचं आहे. समजा आता तुमच्याजवळ आसपास कुठं बेलाचं झाड नसेल, आवळ्याचं झाड नसेल, पिंपळाचं झाड नसेल, तर मग काय करावं? बघा, मनामध्ये भाव असा आहे, श्रद्धा असायला हवा. तर त्या दिवशी आपल्याला 14 दिवे तर जरूर घ्यायचे आहेत. आणि शक्य असेल तर तुम्ही जवळपास असेल तर तुम्ही आवर्जून ह्या झाडांखाली दिवे लावा. समजा तुम्हाला शक्यच नसेल, तुम्हाला सेवा तर करायची इच्छा आहे, हे झाडं नाहीत, महादेवाचं मंदिरसुद्धा जवळपास नाही, तुम्ही जाऊ शकत नसाल, तर हे 14 दिवे घरात लावायचं आहे. प्रत्येक हातामध्ये ते दिवा घ्यायचा आहे. प्रत्येक झाडांचं स्मरण करायचं आहे. महादेवाचं, भगवान विष्णूचं, कुलदेवीचं स्मरण करून तुझा दिवा त्या ताटातच ठेवायचा आहे. आणि असे प्रत्येक झाडांचं स्मरण करून, देवांचं स्मरण करून तो दिवा ताटातच ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता आणि तुम्ही 14 दिवे दान करू शकता. आणि तुमच्या सगळ्या मनोइच्छा पूर्ण व्हावं असं देवीला प्रार्थना करू शकता, महादेवाला प्रार्थना करू शकता, भगवान विष्णूला प्रार्थना करू शकता. तुमची इच्छा पूर्ण झाली अशी म्हणून तुम्ही विनंती करू शकता. शक्य असेल तर मग महादेवाच्या मंदिरामध्ये जरूर दीपदान करा. झाडं जर नसेल तर तुम्ही त्यांच्या नावानं घरामध्ये दीपदान केलं तरी चालेल किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये दान केलं तरी पण चालेल. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲपमध्ये
व्हिडिओ हा शेअर करा आणि लाईक जरूर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस.